आपण कोबीची भाजी तर नेहमीच बनवत असतो, पण ह्या वेळेस आपण कोबीच्या टेस्टी आणि क्रंची वड्या बनवत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर एक लाईक करा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. कोबी अर्धा घेतलेला आहे. आता त्याचं वरचं जे पान असतं ना ते काढून घ्यायचं आणि कोबीला आपण मध्ये अशा काप द्यायचा आणि दोन साईड करून घ्यायचे. आता काय करायचं, ताट घेऊन त्यामध्ये खिसणीने खिसून घ्यायचा कोबी. आता मी खिसताना त्याचे बारीक जे असतात ना त्या साईडने मी खिसत आहे, म्हणजे आपला कोबी चांगला बारीक होईल. अशा पद्धतीने हा पूर्ण अर्धा कोबी मी खिसून घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे खिसताना या कोबीमध्ये भरपूर असं पाणी असतं. आता खिसलेला कोबी एका डिश किंवा मोठा बाऊल घ्यायचा, त्याच्यामध्ये काढून घ्यायचं. हे बघा किती बारीक खिसलेला आहे. आता त्यामध्ये आता काय करायचं, एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. आता त्यामध्ये तीळ टाकत आहे. मी 1.5 चमचा तीळ घेतलेला आहे. त्यानंतर आता धने मी 1 चमचा घेतलेला आहे, पण अर्धवट असे वाटलेले आहे, नुसते क्रश करून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, तीही टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मिरच्या मी 2च घेतलेल्या आहेत, बारीक चिरून घेतलेल्या आहेत. लहान मुलं खातात म्हणून जास्त तिखट मिरची टाकलेली नाही. त्यानंतर 1 वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे. आता कोथिंबीर कमी जास्त टाकू शकता, पण भरपूर कोथिंबीर असेल तर वडीला टेस्ट चांगली येते. आता त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. आता हे वडी ना इतकी टेस्टी बनते ना की आपली लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात, कारण मुलांना कधी कधी कोबी आवडत नाही. अशा वेळेस मग असे वडे बनवून दिले ना तर पोरं आवडीने खातात. आणि त्यानंतर पाव चमचा हिंग टाकलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जिरं अर्धा चमचा टाकलेला आहे. आता यामध्ये मी काय केलं आहे, बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचा आणि बेसन पीठ. आता आपल्याला कोबीमध्ये ओलसरपणा जास्त असल्यामुळं आता जसं आपल्याला पीठ डाळीचं पीठ जेवढं लागेल ना तसं टाकत राहायचं आहे. आता मळून घेत आहे. आता हे सगळं मिक्स करून घेत आहे हातानेच. चांगलं चोळून घेत आहे सगळं पीठ मसाला कोबीला. हे बघा अशा पद्धतीने. आता हे बघा थोडंसं अजून ओलसर आहे, म्हणजे अजून आपल्याला बेसन पीठ लागेल. आता बेसन पीठ आता जसं लागेल तसं टाकत राहणार आहे आणि मळून घेणार आहे. आता बेसन पीठ मी पाव किलो घेतलं होतं. आता आपण अर्धी कोबी घेतली होती ना, आता त्यासाठी मी पाव किलो बेसन पीठ घेतलं होतं. हे बघा आता थोडंसं असं मिश्रण बऱ्यापैकी चांगलं घट्ट झालेले आहे आणि
त्यामध्ये ना चिमूटभर असा सोडा टाकलेला आहे, म्हणजे काय होईल, असं तळताना त्याला आतून जाळी पडली जाईल. हे बघा, पीठ अगदी मस्त झाले. जास्त पीठ पण नाही टाकायचं बेसनाचं, नाही तर सगळं आपल्याला डाळीचं पीठच लागेल कोबीऐवजी. आता हे सर्व मळून घेतलेले, आता एवढं पीठ राहिलेलं आहे पाव किलोमधलं. आता ते साईडला ठेवून द्यायचं. आता आपण वड्या उकळायची जी चाळणी असते ना ती घ्यायची. त्याला तेल लावून घेतलेलं आहे आतमध्ये, म्हणजे खाली चिकटलं ना तरी पण ते वड्या उकडल्यावर निघतील. आता त्यातलं एक पोर्शन उचलायचा. हाताला पहिल्यांदा तेल लावून घेतलेले आहे. आता हे बघा, असं गोल असा उभा असा रोल तयार करायचा. हे बघा, अशा पद्धतीने आता चाळणीमध्ये टाकून द्यायचा. आता दुसरा पण पोर्शन उचलायचा आणि तोही रोल तयार करून त्याला तेल पहिल्यांदा लावून आणि तोही चाळणीत ठेवायचा. अशा पद्धतीने आपण रोल तयार करून घेत आहे. आता पाणी उकळायला अगोदरच गॅसवर ठेवलेले आहेत. आता 4 झालेले आहेत मी. हे बघा, अशा पद्धतीने आता त्याच्यावर कवर करून ठेवायचा. झाकण लावून ठेवलेला आहे. आता हे गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि उकडायला तरी 20-30 मिनटं लागतात. आता हे बघा, अगदी हाताला चिटकत नाही, म्हणजे आपली छानपैकी उकडलेले आहेत. आता हे थंड करून घ्यायचं, मग काढून घ्यायचे. आता हे पूर्ण थंड करून घेतलेले आहेत. आता त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. असं चाकूनी वड्या पाडून घ्यायच्या आहेत. सहज निघतात वड्या. बघा, अशा पद्धतीने आपण सर्वच कोबीच्या वड्या पाडून घेत आहे. हे बघा, थोडी कशी जाळी पडलेली आहे. आता हे अशाच पद्धतीने सर्व वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता त्या काय करायचं, गॅसवर पॅन ठेवून द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला शॅलो फ्राय करणार आहे. आता तुम्हाला जर डीप फ्राय करून जर तळायचं असेल तर तळू शकता. आता शॅलो फ्राय करून तळत आहे. म्हणजे आता जेवढ्या पॅनमध्ये मावतील ना तेवढ्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा. आता एका साईडनी ना छान अशा तळून द्यायच्या. त्याचा कलर पण असा गोल्डन आला पाहिजे. खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या साईडनी उलटून तळायच्या. हे बघा, कसा गोल्डन कलर आलेला आहे. आता अशाच पद्धतीने का नाही सर्व तळायच्या. आता या खरपूस क्रंची गोल्डन इतक्या छान लागतात ना वड्या. बघा, मस्त अशा आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. आता काढून घ्यायच्या. बघा, किती सुंदर आणि गोल्डन कलर आलेला आहे. अशाच पद्धतीने आता आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत. आता हे पूर्ण काढला, परत आपल्याला गॅस स्लो फ्लेमवर ठेवून त्यामध्ये तेल ओतायचं आणि तेल तापलं की वड्या टाकून घ्यायच्या. अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या तळलेल्या आहेत मस्त. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन येईल.
भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.